समविच्छेदन बिंदू विश्लेषण, यालाच ब्रेक इव्हन पॉइंट असंही म्हटलं जातं. ब्रेक इव्हन पॉइंट अनालिसिस. तर उद्योगधंद्यामध्ये उद्योग सुरू करत असताना त्या उद्योगामधून आपल्याला किती फायदा किंवा किती तोटा होणार आहे याचा अंदाज बांधण्यासाठी प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये समविच्छेदन बिंदू असणं गरजेचं आहे. समविच्छेदन बिंदू विश्लेषण हा एक प्रकारचा आलेख असतो. आणि समविच्छेदन बिंदू म्हणजे काय या ठिकाणी जर तुम्ही आकृतीमध्ये पाहिली, हा आलेख या ठिकाणी दाखवला, या आकृतीत जर पाहिलं तर या ठिकाणी समविच्छेदन बिंदू असं लिहिलेलं आहे. तर समविच्छेदन बिंदू म्हणजे ना नफा ना तोटा असा बिंदू होय. या बिंदूवर एकूण खर्च आणि मिळणारे उत्पन्न सारखंच असते. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये किंवा उत्पादन उद्योगामध्ये आपण जेवढं भांडवल गुंतवलं किंवा खेळतं भांडवल जे काही खर्च केलं खेळत्या भांडवलासाठी आणि उत्पादन तयार झाल्यानंतर विक्री पण तेवढीच झाली, म्हणजे त्याच्यातून जेवढा आपण खर्च केला तेवढेच पैसे विक्रीतून मिळवले. म्हणजे विक्री वजा खर्च बरोबर नफा असतो. समजा विक्री 10 लाखाची झाली आणि आपला त्या उत्पादनामध्ये खर्च देखील 10 लाख झाला, तर काय होईल? 10 लाख वजा 10 लाख काय आलं? 0. म्हणजे कोणत्याही प्रकार 0 अमाऊंट आली, म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी नफा पण झाला नाही आणि तोटा पण झाला नाही. असा बिंदू म्हणजे समविच्छेदन बिंदू होय. तर समविच्छेदन बिंदूवरती ना नफा ना तोटा या तत्वावरती त्या ठिकाणी तो उद्योग तेवढ्या कालावधीसाठी चालला असा अर्थ होईल. पण असं होऊन उपयोगाचा आहे का? नाही. कोणताही उद्योग हा कसा नफ्यामध्ये किंवा लाभ हा झाला पाहिजे, लाभ मिळवणे या प्रमुख उद्दिष्टाने उद्योग सुरू केला जातो. जर काहीच लाभ मिळत नसेल किंवा हानी होत असेल तर मग तो उद्योग यशस्वीरित्या चालू आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे आपल्या उद्योगाची वाटचाल कशा पद्धतीने चाललेली आहे हे उद्योजकाला समजण्यासाठी, मॅनेजमेंटला समजण्यासाठी समविच्छेदन बिंदू असणं गरजेचं आहे, हा आलेख असणं गरजेचं आहे. तर हा आलेख काढत असताना कसा काढायचा पहा. कोणताही आलेख ग्राफ काढत असताना त्याला 2 अक्ष असतात, एक्स आणि वाय. तर या ठिकाणी खालची रेषा जी आहे ती एक्स अक्ष काढून घेतला, 0 एक्स अक्ष आणि उभी वाय अक्ष. एक्स अक्ष जो आहे ही विक्री दर्शवतो एककामध्ये. या ठिकाणी दाखवले पहा 1 2 3 4 5 6. तर ही एक्स अक्षाची रेषा काढून घ्यायची. त्यानंतर काय करायचं? वाय अक्षाची 0 पासून वरती वाय अक्षाची रेषा काढायची. हे काय दाखवतं? उत्पन्न आणि परिव्यय, खर्च, उत्पन्न आणि खर्च, मिळणारं उत्पन्न आणि झालेला खर्च हे रुपयामध्ये या ठिकाणी दाखवेल. उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवले पहा 100 200 300 400 500 600 हे रुपयामध्ये. ठीक आहे. आता यानंतर काय करायचंय की 0 पॉइंट मधून एक सरळ रेष काढायची की जी लाभाची असेल. त्याच्यापूर्वी हे पहा या ठिकाणी स्केलमध्ये अगोदर सगळं हे स्केलमध्ये व्यवस्थित मापांमध्ये पाहिजे. या ठिकाणी समजा तुम्ही 1 आहे तर हे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर असं काय असेल ते स्केल घेऊन हे दोन्ही बाजू एक्स आणि वाय अक्षावरती काढायचं समान. या ठिकाणी 0 ते 1 मध्ये जेवढं अंतर आहे तेवढं 0 ते 100, 1 ते 2 मध्ये आहे तेवढं 100 ते 200 असं स्केलमध्ये काढायचं. त्यानंतर स्थिर परिव्ययाची रेष काढायची अगोदर. या ठिकाणी साधारणपणे 200 या उत्पन्नावरून आपण वाय अक्षावरून 200 वरून स्थिर परिव्ययाची रेष काढायची. स्थिर परिव्यय म्हणजे काय? स्थिर भांडवल किंवा खर्च, सुरुवातीला झालेला खर्च. त्यानंतर पुढच्या 3 वरून एक रेष काढायची 300 वरून. ठीक आहे. आणि त्यानंतर मग ही 0 मधून सरळ रेष काढायची आणि या ठिकाणी एकूण परिव्यय दाखवायचा आहे पहा. एकूण परिव्यय हे खेळतं भांडवल आहे. तर हे खेळतं भांडवल या स्थिर परिव्ययाची जिथं रेष काढली तिथून अशी वरती काढायची.
तिरकी सरळ. आणि ज्या ठिकाणी हा एकूण परिव्यय आणि विक्री हे छेदले जातील, एकूण परिव्यय हा आणि विक्री ज्या ठिकाणी छेदले जातील त्या ठिकाणी जो बिंदू येईल तो समविच्छेदन बिंदू असेल. म्हणजे या बिंदूवरती जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जर खाली आलेला हा पॉइंट, तर काय 3 विक्री एककामध्ये किती झाली 3, त्यावेळी लाभाचं प्रमाण उत्पन्न 300 रुपये आहे आणि 3 विक्रीची विक्री झालेली आहे 3 एककांची. यावेळी हे लाभाचं प्रमाण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि इकडे जर पाहिली तर हानी एवढंच आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची लाभ आणि हानी सारखा आहे या ठिकाणी, म्हणून इथं ना नफा ना तोटा. परंतु याच्यामध्ये जर तुम्ही बदल केला, आलं काय, ग्राफ कसं काढायचं लक्षात आलं का? हा ग्राफ काढणं, रेखांकन करणं महत्वाचं आहे. या ठिकाणी हा विक्री दर्शवतो, 0 मधून काढलेली रेष. त्यानंतर या ठिकाणी आडवी रेष जी आहे स्थिर परिव्यय दाखवते, स्थिर भांडवल. त्यानंतर स्थिर भांडवलातून जी वरती रेष आपण काढणार आहे तो एकूण परिव्यय खर्च भांडवलासाठी किती खर्च झालेला आहे ते दाखवणार आहे. आणि या ठिकाणी हा समविच्छेदन बिंदू. अशा पद्धतीने हा ग्राफ काढला जातो. परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर समविच्छेदन बिंदू म्हणजे काय, ही समविच्छेदन बिंदूची व्याख्या द्यायची. समविच्छेदन बिंदू म्हणजे काय, आकृतीसह स्पष्ट करा. तर ही आकृती काढायची आणि स्पष्टीकरण काय लिहायचे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. तर ही आकृती फार महत्वाची आहे आणि त्याचं महत्व वगैरे ते स्पष्टीकरणामध्ये येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येकाला काढता येईल आकृती. ही युनिट काय दर्शवलेत ते लक्षात आलं का? या ठिकाणी बिंदूपासून उजव्या बाजूचा जो भाग आहे त्या ठिकाणी लाभ दाखवतो आणि डाव्या बाजूचा भाग जो आहे खालच्या बाजूला तो हानी दाखवतो, म्हणजे लॉस दाखवतो. प्रॉफिट लॉस पॉइंट असे देखील याला म्हटलं जातं. प्रॉफिट लॉस पॉइंट, समविच्छेदन बिंदूला प्रॉफिट लॉस पॉइंट असं देखील म्हटलं जातं. उजव्या बाजूचा हा लाभ म्हणजेच काय झाला प्रॉफिट आणि इकडं हानी म्हणजे लॉस. प्रॉफिट आणि लॉस या ठिकाणी ज्या ठिकाणी नो प्रॉफिट नो लॉस असा जो पॉइंट आहे त्याला समविच्छेदन बिंदू असं म्हटलं जातं. प्रॉफिट लॉस पॉइंट कोणता म्हटलं तरी समविच्छेदन बिंदू तोच येईल. म्हणजे इथं प्रॉफिट पण नाही आणि लॉस पण नाही. हा बिंदू जर खाली आला, आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे, जर या ठिकाणी आपण विक्री दाखवली, एकूण परिव्यय दाखवला, स्थिर परिव्यय दाखवला, सगळं दाखवलेलं आहे आणि किती विक्री होणार, उत्पन्न किती मिळणार हे सगळे घटक दाखवले. ह्यांच्यामध्ये जर बदल झाला तर हा पॉइंट कुठं जाईल आणि त्याच्यामुळं लाभावरती काय परिणाम होईल ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. विक्री उत्पादनात वाढ, विक्री उत्पादनात जर वाढ केली तर काय होईल पहा. विक्रीमध्ये वाढ केली म्हणजे ही रेष आहे, तर समविच्छेदन बिंदू कमी होईल व लाभाचे प्रमाण वाढेल. विक्रीमध्ये जर वाढ आपण केली की वाढत गेली विक्री, तर याचा जो पॉइंट आहे समविच्छेदन बिंदू कमी होईल आणि लाभाचे प्रमाण वाढेल. उदाहरणार्थ समजा हा पॉइंट विक्रीची इथून ही रेषा अशी गेलेली आहे, बास्केटचा सण दाखवतो तुम्हाला. ही विक्रीची रेषा इथं असे, तर ही विक्रीची रेषा इथं न जाता तर ही विक्रीची रेषा विक्री वाढवली आणि ही विक्रीची डायरेक्ट असं तेजी घेतली आणि इथून गेली अशी समजा, की अशी जर इथून गेली अशी गेली तर काय होईल की इथं या ठिकाणी ही आता अशी रेषा गेलेली आहे, याच्याऐवजी अशी गेली, सरळ एकदम तेजी आली, तर पॉइंट कुठे येईल हे पहा, हा इथं येईल. त्यामुळं काय होईल, इथं आल्यामुळे काय होईल ते पहा असं येईल. त्यामुळे इथं हानी कमी राहील ना, हे डॉटेड जे आहेत हे एवढ्याच भागात राहतील आणि लाभ काय होईल, इथून पुढं हा लाभ पूर्णपणे इथंपर्यंत या रेषा येतील. येते का लक्षात? हे पहा असं, म्हणजे हा जो भाग होता हा देखील लाभामध्ये येईल. येते का लक्षात? म्हणजे विक्री उत्पादनात जर वाढ केली म्हणजे अचानक तेजी आली, मागणी वाढली, त्याच्यामुळे आपण विक्री वाढवली तर लाभाचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं दिसेल
आणि इकडच्या ज्या रेषा आहेत ह्या काय होतील, कमी होतील. म्हणजे हानी या ठिकाणी कमी दिसेल, लाभाचं प्रमाण वाढलेलं दिसेल. म्हणजे विक्री उत्पादनात जर वाढ झाली तर काय होतं की लाभ होईल, प्रॉफिट जास्त होणार. आपण व्यवहारात देखील पाहतो. दररोज समजा आता आपला एखादा व्यवसाय आहे, भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. तुमची समजा मेथी विकायची, तुम्ही आज जर 100 जोड्या विकल्या तर त्याच्यातून जो काय तुम्हाला प्रॉफिट झाला 1000 रुपये प्रॉफिट झाला. आणि जर तुम्ही उद्या 150 जोड्या विकल्या तर तुम्हाला प्रॉफिट 1500 होईल, आहे की नाही? तसंच आहे. येते का लक्षात? एक उदाहरण, सोपं उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे. आज 100 जोड्या विकल्यावर जो फायदा झाला, उद्या 150 विकल्या तर फायदा 1.5 होणार, किंमत 30 असेल तर. तसंच या ठिकाणी विक्रीचं जर प्रमाण वाढवलं तर लाभामध्ये वाढ होईल आणि तोटा त्या ठिकाणी जो होणार होता तो अगदी कमी होईल. तर अशा प्रकारे विक्री उत्पादनात जर वाढ झाली तर समविच्छेदन बिंदू कमी होईल, हा बिंदू अलीकडे येईल आणि त्याच्यामुळे लाभाचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं दिसेल. तिथे या बिंदूला महत्व आहे. हा बिंदू अलीकडे येईल. इथून जर रेष जाण्याऐवजी ही रेष जर इथून गेली अशी तर की इथून गेली तर काय होणार की एवढा हा सगळा लाभ वाढलेला या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. म्हणजे विक्री उत्पादनात वाढ केली. उद्योजकांनी ठरवलं की आपल्याला आता विक्री उत्पादनात वाढ करायची म्हणजेच उत्पादन वाढवायचं, तर समविच्छेदन बिंदू अलीकडे येईल, कमी होईल आणि लाभाचं प्रमाण वाढेल. समजा स्थिर खर्चात वाढ झाली. स्थिर खर्च या ठिकाणी दाखवलाय पहा, स्थिर परिव्यय. ठीक आहे. ही रेष स्थिर परिव्यय असतील. आता याच्यामध्ये वाढ केली, हे पहा परिव्यय आणि उत्पन्न याच एकाच वाय अक्षावरतीच आहे. तर इथं अगोदर स्थिर परिव्यय आपण किती 200 रुपये खर्च करत होतो, तर तो जर 300 केला तर ही रेष कुठे येईल, या ठिकाणी येईल आणि ही रेष वरती जाईल. येते का लक्षात? स्थिर परिव्यय आता 200 आहे. स्थिर परिव्ययामध्ये आपण काय केलं, खर्चामध्ये वाढ केली, 200 वरून 300 केली. स्थिर खर्चामध्ये मशिनरी जास्त घेतली किंवा काही इतर फर्निचर केलं आणि त्यामुळे स्थिर परिव्यय वाढवला, स्थिर खर्चामध्ये वाढ केली तर हा इथं जाईल. इथं गेल्यामुळे काय होईल, इथली ही जी डॉटेड लाईन आहे ती इथं जाईल आणि त्यामुळं हा जो इथून एकूण परिव्ययाचा रेष जाणार होती ती कुठून जाईल, इथून जाईल. आणि पर्यायाने काय होईल, जर ती रेष जर इथून गेली तर हे पण सगळं आलंच हानीमध्ये, इकडं पण हानी येईल. म्हणजे एवढी हानी त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसेल इथून जर ती रेष गेल्यानंतर. त्याचं हे लक्षात. म्हणजे इथंपर्यंत इथं कुठेतरी तो बिंदू येईल आणि या हानीमध्ये वाढ होईल, म्हणजे या ठिकाणी लॉस होईल. म्हणजे स्थिर खर्चात जर वाढ केली तर समविच्छेदन बिंदू वाढत जाईल. म्हणजे इथं जो खाली होता तो वरती जाईल आणि वाढत जाईल आणि त्यामुळं हानी होईल, लॉस होईल. त्याचं लक्षात. म्हणजे जर विक्री उत्पादनात वाढ झाली तर प्रॉफिट वाढेल, खर्चात वाढ झाली तर काय होईल, लॉस वाढेल, म्हणजे तोटा जास्त होईल आणि लाभ कमी होईल. त्याचबरोबर जर स्थिर खर्चामध्ये आपण पाहिलं, बदलणाऱ्या खर्चात जर घट केली, एकूण परिव्यय जो आहे त्याच्यामध्ये जर घट केली, बदलणार खेळतं भांडवल जे म्हणजे कमी केला तो खर्च, तर काय होईल पहा. हा खर्च आहे 200 रुपये असा चाललेला आहे, तर याच्याऐवजी आपण हा काय केला, खर्च 100च केला. 100 केला तर काय होईल, हे पहा ही रेष जी आहे ती जी या बिंदूतून अशी जात होती तर ही काय होईल, या 100 वरून अशी या ठिकाणी अशी जाईल कमी केल्यामुळे. येतं का लक्षात? तर या कंडिशनला समविच्छेदन बिंदू कमी होईल आणि लाभ होईल. बदलणाऱ्या खर्चामध्ये घट केल्यानंतर समविच्छेदन बिंदू कमी होईल आणि लाभ होईल. जसा समविच्छेदन बिंदू कमी होईल तसं लाभ होईल समजायचं. समविच्छेदन बिंदू वाढला तर तोटा होईल. येतं का लक्षात? बदलणारा खर्च म्हणजे हा एकूण परिव्यय आहे. याच्यामध्ये जर वाढ केली तरी काय होईल, जसं स्थिर खर्चात वाढ केल्यानंतर तोटा झाला होता, समविच्छेदन बिंदू वाढत जाऊन हानी झाली होती, तसंच एकूण परिव्यय जर आपण जास्त केला, 200 वरून जर 300 वरती नेला तरी देखील काय होईल, हानी होईल. म्हणजे कोणत्याही खर्चामध्ये जर वाढ झाली तर तोटा होणार, हे निश्चित आहे. लाभ कमी होणार. तसं मग स्थिर खर्चात वाढ असो किंवा खेळत्या भांडवलामध्ये वाढ असो, तर ती जर खर्चामध्ये जर वाढ केली कोणत्याही तरी देखील त्या ठिकाणी हानी होणार. आणि या दोन्ही खर्चामध्ये जर घट केली, कमी केला स्थिर खर्च, तरी एकदा केल्यावर तो काय कमी करता येत नाही समजा,
पण खेळतं भांडवल जे आहे तो आपण खर्च कमी करू शकतो. खर्च कमी झाला की या ठिकाणी हानी कमी होईल, तोटा. हे पाहिजे 200 ऐवजी जर 100 वरतीच घेतलं तर हे फक्त एवढंच हानीच्या पॉईंट मध्ये दिसेल आणि हा पॉईंट देखील अलीकडे येईल. हा पहा, ही झिरोचा हा जी रेषा आहे याच्याऐवजी आपण जर आता ही 200 वरती आपण हा पॉईंट मधून चाललेली आहे, जर 100 वरती घेतलं तर कुठं जाईल, ते पहा या ठिकाणीच येईल. म्हणजे हानी ही एवढी होईल आणि या ठिकाणी असल्यामुळं हा इथून सरळ ही रेष जाईल अशी. येते का लक्षात? त्यामुळं प्रॉफिट जो आहे हा इथून दिसेल. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे बदलणाऱ्या खर्चामध्ये जर घट झाली तर समविच्छेदन बिंदू कमी होऊन लाभ होईल. बदलणाऱ्या खर्चामध्ये जर वाढ झाली म्हणजे 200 पेक्षा जर वाढवला तर हा पॉईंट इकडे पुढे जाईल, इथं पुढे येईल आणि त्यामुळे तोटा होईल आणि लाभ कमी होईल. म्हणजे फक्त हे काय लक्षात ठेवायचं, विक्री उत्पादनात जर वाढ झाली, कोणतेही, आपण जनरली उदाहरण तुम्हाला मला सांगितलं भाजीपाल्याचं, विक्रीमध्ये जर वाढ झाली तर प्रॉफिट हा निश्चित, तर इथं ते दाखवायचे. विक्रीमध्ये वाढ झाल्यानंतर प्रॉफिट निश्चित, लाभ वाढेल आणि तोटा कमी होईल. लाभ वाढला म्हणजे तोटा ऑटोमॅटिकच होणार नाही, लाभ वाढेल, प्रॉफिट वाढेल. आणि जर स्थिर खर्चामध्ये वाढ झाली, अचानक आपण मशिनरी केली, खरेदी केली किंवा काय केली, उद्योगधंदा वाढवायचं ठरवलं किंवा अचानक खेळतं भांडवलावरती खर्च वाढला, कामगारांचे पगार वाढवले किंवा दुरुस्ती केली मशिनरीची, तरी देखील काय झालं, खेळतं भांडवलावरचा खर्च वाढला. म्हणजे स्थिर भांडवलाचा असो किंवा खेळत्या भांडवलाचा असो, दोन्हीपैकी कोणता जरी खर्च वाढला तरी देखील लाभाचं प्रमाण हे कमी होईल. येते का लक्षात? लाभाचं प्रमाण कमी होईल आणि त्यावेळी हानी होण्याची शक्यता आहे. म्हणजे लाभाचं प्रमाण कशावरती अवलंबून आहे, या ग्राफमध्ये दिसतं पहा. विक्री वाढली की लाभाचं प्रमाण वाढलं, खर्च वाढला की लाभाचं प्रमाण कमी होईल. मग तो कोणताही खर्च असो, स्थिर खर्च असो किंवा बदलता खर्च असतो, खेळतं भांडवल असो. बदलत्या खर्चामध्ये वाढ झाली तर प्रॉफिट कमी, नफा कमी, घट झाली बदलणाऱ्या खर्चात किंवा स्थिर खर्चात जर घट झाली तर नफ्यामध्ये वाढ. म्हणजे व्यस्त प्रमाण आहे. खर्चात वाढ म्हणजे नफा कमी, खर्च कमी, नफा जास्त. येते लक्षात? विक्रीत वाढ, नफा वाढला, विक्री कमी, नफा कमी, हे असं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी जसं सांगितले त्या क्रमाने अगोदर आकृती काढायची आणि हे मुद्दे लिहून घ्यायचे. येते का लक्षात? हे सगळं लिहून घ्या, आकृती काढून हे सर्व लिहून घ्या आणि समविच्छेदन बिंदूचं महत्व आणि फायदे अजून काय आहेत हे आपण पुढच्या लेसन मध्ये पाहणार आहे. तर या ठिकाणी आकृती आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचे, आकृती काढून व्यवस्थितपणे मुद्दे सुचवून